चवीत बदल म्हणून आणि घरगुती साहित्यात पटकन होणारं असं स्वादिष्ट वरण आज आपण बघणार आहोत। हे शेवग्याचं वरण तुम्हाला आई करून दाखवते आहे आणि त्यासाठी काय साहित्य, काय कृती करायची ते आपण पुढे बघणारच आहोत। नमस्कार, मी अश्विनी। आज वरण करण्यासाठी आपण अर्धी वाटी इथे तुरीची डाळ घेतो आहोत। ही तुरीची गावरानी डाळ आहे, थोडीशी पांढुरकी आहे पण चवीला खूप छान आहे। ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आणि स्वच्छ धुतल्यानंतर अर्ध्या वाटीला साधारणतः 1.5 वाटी पाणी घालून हळद पाऊण चमचा किंवा अर्धा चमचा हळद घालून हे कुकरला लावायचं। कुकरला साधारणतः 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या म्हणजे वरण चांगलं शिजतं। आता आपण इथे 5 ते 7 अशा मध्यम आकाराच्या शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत। त्याला कोणी कोणी मुंगणीच्या शेंगा सुद्धा म्हणतं। आता 2 टोमॅटो मध्यम आकाराची घेऊयात आणि आता थोडीशी कोथिंबीर सुद्धा लागेल आपल्याला। कोथिंबीर थोडीशी साठवून ठेवलेली असल्यामुळे आपल्याला हवी तेवढी घेता येते। तर बघा, ही कोथिंबीर आणि अजून आपल्याला एक कांदा देखील लागणार आहे। आपण कोथिंबीर घेऊया आणि मग मध्यम आकाराचा कांदा घेतोय आहोत आणि हे सगळं साहित्य आता चिरून घ्यायचं। बघा, हे सगळं होईपर्यंत इकडे कुकरला शिट्टी होत आहे आणि मी आईला थोडीशी मदत म्हणून शेवग्याच्या शेंगा सोलून देते आहे। त्याचे वाक काढावे लागतात, नाही तर असं कडसर लागतं। तर बघा, इकडे बाकीचं साहित्य मी करून देते आहे, तोपर्यंत आपला कुकर देखील झाला। हे वरण छान शिजलेलं आहे आणि आपल्याला हे चांगलं रवीनं एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे। हे सगळं करेपर्यंत माझं बाकीचं साहित्य काय काय झालं होतं ते देखील तुम्हाला दाखवते। ही मिठाच्या पाण्यात मी ती कोथिंबीर ठेवली आहे, थोडीशी ताजी ताजी पण होते आणि कीटकनाशकं जे फवारलेले असतात ते सुद्धा निघून जायला मदत होते। जो कांदा दाखवला होता तो एक कांदा चिरून घेतला आणि 2 टोमॅटो मी आणल्या भाजीच्या वेळेसच मिठाच्या पाण्यात धुवून घेत असते, मग फ्रीजमध्ये साठवते। त्यामुळे आता काही मी पूर्ण डिटेल धुतले नाही, फक्त पाण्याने स्वच्छ केले। आता आईला जशा आकाराच्या शेंगा हव्या आहेत चिरलेल्या, त्या प्रकारे त्या शेंगा चिरून घेते आहे। काही वाक लागले तिला तर ती म्हणाली की मी काढून घेते। बघा, अशी काढून घेते आहे ती। कारण काय आहे की जो कोणी पदार्थ जसा करतो त्याला जसं हवं तसं ती पद्धत तो वापरतो। आता ही कोथिंबीर आणि बाकी चिरून घेऊन आई आता लगेच वरणाला सुरुवात करणार आहे। हे असं छान बारीक चिरून घ्यायची कोथिंबीर आणि बघा, आता तेल घालून घेते। साधारण 2 टेबलस्पून तेल लागतं आपल्याला। आपला हा मध्यम आकाराचा चमचा जरी घेतला तरी पण चालतो। तर तेलामध्ये मोहरी आणि जिरं तडतडून घेतल्यानंतर आपल्याला इथे कांदा घालायचा आहे आणि हा कांदा जरा गुलाबीसर रंगावर परतवून घ्यायचा आणि मग पुढचं साहित्य घालायचं। परतवून घेतलं की त्याची चव पण छान उतरते। आता बघा, छोटा चमचा आहे त्यामुळे इथे 2 चमचे तिखट घातलं आहे आणि 1 चमचा हळद। आपल्याला 1 टीस्पून घातलं तरी तिखट पुरे होतं, आपल्या आवडीनुसार आपण घालून घ्यायचं। आता कच्चेपणा गेला हळदीचा आणि तिखटाचा की आपण पुढे त्यामध्ये टोमॅटो घालणार आहोत। हे टोमॅटो सगळे घालून घ्यायचे आणि छान परतवून घ्यायचं, म्हणजे त्याचा रंगही छान येतो आणि स्वाद देखील। हे थोडंसं परतवून घेऊया। बघा, किती छान दिसत आहे ना। आता हे परतवल्यानंतर आपल्याला आपण चिरून घेतलेल्या शेंगा घालून घ्यायच्या। पूर्ण शेंगा घालायच्या आहेत, थोडीशी त्यानंतर कोथिंबीर देखील आपण घालणार आहोत आणि सगळं एकजीव हलवून घ्यायचं, म्हणजे कसं याची चव सगळ्या पदार्थांची एकमेकांना लागते। आता शेंगांना आणि टोमॅटोला जेवढं मीठ लागेल तेवढंच मीठ आपण इथे टाकून घेतलं। आता मंद आचेवर आपण शेंगा वाफवायला ठेवतो आहोत आणि ताटावर थोडंसं पाणी ठेवतो आहोत।
म्हणजे बुडाला खाली लागत नाही. तरी पण आपल्याला बुडाला लागलं का काय झालं हे बघण्यासाठी वारंवार झाकण उघडावंच लागणार आहे. आता हे जे गरम झालेलं पाणी आहे, थोडंसं चमचाभर पाणी आईने शेंगांमध्ये वाफ येण्यासाठी घालून घेतलं आहे. त्यामुळे वाफ लवकर यायला मदत होते. त्या शेंगा जशा आहेत, ज्या प्रकारातल्या आहे तसा वेळ लागतो. काही शेंगांना 10 मिनिट लागतात, काहींना 5 मिनिटं लागतात आणि त्या प्रकारात होऊन जातं. मग आपण थोडं थोडं पाहतो आहोत, वाफ आली का मग त्यात काय घालायचं. आता तोपर्यंत काय केलं आपण, तिथे गरम पाणी एकदम घेतलं आणि ते वरण पातळ करून घेत आहोत. त्यात गरम पाण्याने छान चव येते वरणाला. आपल्याला हे पाणी जेवढं आपल्याला आवश्यक आहे तेवढं आपल्या अंदाजाने घ्यायचं. म्हणजे किती माणसं जेवायला आहेत, आता साधारण आम्ही 3 ते 4 व्यक्तींसाठी वरण करतो आहोत, तर आम्हाला जेवढं लागतं वरण तेवढं पाणी आम्ही वाढवून घेतो आहोत. आता इथे बघा, आई पुन्हा शेंगा परतवून घेते आहे, पाहते आहे शिजल्या का. तिला असं वाटतं की थोडीशी वाफ यायला गरजेचं आहे, तर मग पुन्हा त्यावर झाकण ठेवते आहे आणि मग पुन्हा एक वाफ काढून घेणार आहे. असं परतवून घेतलं आहे. आता पुन्हा तो आपल्याला काय होतं की थोडंसं पदार्थाला वेळ द्यावा लागतो. वेळ दिला की प्रॉपर पद्धतीने झालं तर मग काय होतं, त्याची चवही चांगली लागते. आणि पारंपरिक पदार्थ हेच असे असतात की मंद आचेवर छान शिजू द्यायचे आणि त्याची चव आणायची. घाईघाई नको कुठल्या गोष्टीला. आता बघा, आता पुन्हा एकदा झाकण काढून पाहूया. पाणीही बरंचसं सुटलेलं दिसतं आहे आणि मला वाटतं बऱ्यापैकी आता शेंगा शिजतच आल्या असतील. काही दाबून दाखवते आहे, त्या अशा प्रकारात शेंगा हव्या. आता यामध्ये आपण जे पातळ केलेलं वरण होतं ते घालून घ्यायचं. शेंगा थोड्याशा शिजून घेतल्यानंतर वरण घातलं की त्याची चवही चांगली लागते आणि शिजल्यामुळे त्या चोखता येतात. त्यातला वरणाचा रस्सा जो असतो, मगज असतो शेंगांमधला, तो चोखता येतो. आता पहा, मीठ घालून घ्यायचं आपल्याला चवीनुसार जसं हवं तसं. आता आपण पहिल्यांदा शेंगांसाठी घातलं होतं, आता वरणासाठी. आता 1 चमचा इथे धणेपूड पण घालून घेतली आहे आणि मीठ देखील. आता हे छान खळखळ उकळायला ठेवायचं. वरण जेवढं उकळून आपण तेवढे चवदार होतं. त्यामुळे उकळण्यावर वरणाच्या बाबतीत फार भर द्यायचा. थोडंसं पाणी जास्त घालायचं आपल्याला जेवढं वरण करायचं आहे त्यापेक्षा, आणि उकळून मग तेवढं करून घ्यायचं. बघा, छान रंगतदार असं छान वरण दिसतं आहे. पाहता क्षणी कुणाला वाटेल हा सांबारच आहे की काय, पण हा सांबार नाही. हे चवीला अगदी वेगळं लागतं. सांबारपेक्षा खूप वेगळी चव असते याची. तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला सुद्धा आवडेल. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला हे वरण आवडलं असेल किंवा यात तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की विचारा.